भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे. कारण या प्रकरणात जे उघड होते ते एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही, तर त्यामागे एक मोठं जाळं, एक पॅटर्न दिसतोय. चला सुरुवातीपासून व्यवस्थित समजावून घेऊया. सगळ्यात आधी पोलिसांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव इथल्या खरातच्या फार्म हाऊसमध्ये छापा टाकला. हा काही साधा फार्म हाऊस नाही, आलिशान, सुरक्षित आणि बाहेरून अगदी नॉर्मल दिसणारा. पण आत काय सापडलं? एक पिस्तूल आणि त्याहून धक्कादायक म्हणजे आक्षेपार्ह व्हिडिओचा मोठा साठा. आता इथे महत्वाचा मुद्दा आहे, हे व्हिडिओ किती? तर आकडा आहे 58, म्हणजेच किमान 58 वेगवेगळ्या क्लिप्स. प्रत्येक क्लिपच्या मागे एक वेगळी व्यक्ती, एक वेगळी स्टोरी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा फक्त एक डिजिटल पुरावा नाही, तर संभाव्य पीडितांचं एक मोठं जाळं समोर येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी या प्रकरणासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन केली. पुण्याच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली ही टीम काम करणार आहे. याचा अर्थ काय? साध्या तपासापेक्षा हे प्रकरण खूप मोठं, गुंतागुंतीचं आणि संवेदनशील आहे, असं आता प्रशासनालाही वाटू लागलंय. आता या प्रकरणाचा पुढचा ट्विस्ट म्हणजे नीरज जाधव. हा खराचा एकेकाचा ऑफिस बॉय. वरवर पाहिलं तर एक साधा कर्मचारी, पण तपासात काय समोर येतं? शिर्डी परिसरात राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीने तक्रार केली आहे. ती म्हणते की नीरजने तिच्या ओळखीचा गैरफायदा घेतला, एआय तंत्रज्ञान वापरून तिचे बनावट अश्लील फोटो तयार केले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आता गुन्हेगारीत टेक्नॉलॉजी किती खोलवर शिरली आहे. पण गोष्ट इथेच थांबत नाही. पोलिसांना संशय आहे की हाच नीरज जाधव नंतर अशोक खरातलाही ब्लॅकमेल करू लागला. म्हणजे जो सिस्टीमचा भाग होता तोच नंतर त्या सिस्टीमवर उलटला. त्यामुळे हे प्रकरण सरळ एक आरोपी एक गुन्हा इतकं सोपं राहत नाही, तर एक ब्लॅकमेल चेन तयार झाल्याचे चित्र दिसते. आता पुढचा महत्वाचा भाग, तपास कसा होणार? एसआयटी आता डिजिटल फॉरेन्सिक भर देणार आहे. म्हणजेच हे 58 व्हिडिओ कुठे शूट झाले, केव्हा झाले, कोणत्या डिव्हाइसवर तयार झाले, कोणाला पाठवले गेले, हे सगळं तपासलं जाणार आहे. फोन कॉल रेकॉर्ड्स, चॅट्स, आर्थिक व्यवहार सगळं स्कॅन केले जाणार आहे. आणि इथेच खरी कसोटी आहे, या तपासातून फक्त खरातपर्यंतच्या गोष्टी मर्यादित राहतात का, की त्याच्या संपर्कात असलेले इतर लोकही समोर येतात? कारण जे प्राथमिक तपासात समोर येतंय त्यानुसार खरातने फक्त बाबा म्हणून लोकांवर प्रभाव टाकला नाही, तर राजकीय मंडळी, प्रशासनातील अधिकारी आणि काही सेलिब्रिटीशी संपर्क ठेवला होता. म्हणजेच त्याचं नेटवर्क खूप खोलवर गेलं होतं. आता आर्थिक बाजू बघूया. अंदाजे 200 कोटींची संपत्ती. नाशिक, सिन्नर, मिरगाव इथे आलिशान बंगले, फार्म हाऊस, जमिनी, सोने चांदी, महागडे गाड्या. प्रश्न सरळ आहे, ही संपत्ती आली कुठून? लोकांचा विश्वास, अंधश्रद्धा आणि त्यातून उभारलेले हे साम्राज्य. हा पॅटर्न आपण याआधी अनेक वेळा पाहिलाय. आता या प्रकरणाला राजकीय रंगही चढायला सुरुवात झाली. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची आता मागणी होत आहे. कारण त्या खरातच्या ट्रस्टशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्याच पक्षातील रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकर यांनी राजीनामा दिला नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. चाकणकर त्या पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट होऊ शकतात, असा गंभीर इशाराही त्यांनी दिलाय. शेवटी या संपूर्ण प्रकरणाकडे आपण कसं पाहायचं? हा फक्त एक भोंदूबाबाचा गुन्हा आहे का, की समाजात अजूनही असलेल्या अंधश्रद्धेचा, भीतीचा आणि पॉवर नेटवर्कचा परिणाम? आणि सर्वात महत्वाचं, या 58 व्हिडिओ मधल्या संभाव्य पीडितांना खरंच न्याय मिळणार का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी story.marathi या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.